आषाढ महिना आला की घरोघरी गोड पुऱ्या, तिखट पुऱ्या आणि कापण्या केल्या जातात. म्हणूनच आज आपण गुळाच्या आणि गव्हाच्या पिठाच्या कापण्या कशा बनवायच्या ते बघणार आहोत. पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा. चला तर मग कापण्या बनवायला सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर इथे मी एक पातेलं गॅसवर ठेवलेलं आहे. त्यामध्ये 1 कप गूळ टाकून घ्यायचा आहे. तर इथे मी गूळ किसून घेतलेला आहे. आता यामध्येच आपल्याला पाऊण कप पाणी टाकून घ्यायचं आहे आणि गूळ पूर्णपणे मेल्ट करून घ्यायचा आहे. जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही इथे अर्धा कप पाणी घेऊ शकता आणि 1 कप गूळ घेऊ शकता. इथे आपल्याला गूळ फक्त मेल्ट करून घ्यायचा आहे, याला उकळी वगैरे आणायची नाही. आता इथे गूळ पूर्णपणे मेल्ट झालेला आहे. आता हे गुळाचे पाणी पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. आता यानंतर एका परातीमध्ये 2 कप गव्हाचे पीठ टाकून घेऊया. त्याचबरोबर कापण्या छान खुसखुशीत व्हाव्यात म्हणून यामध्ये अर्धा कप बेसन टाकून घ्यायचं आहे. त्याचबरोबर पाव चमचा बडीशेपची पावडर यामध्ये टाकून घेऊया आणि चवीनुसार मीठ यामध्ये टाकायचं आहे. आता आपल्याला यामध्ये तेलाचं मोहन टाकून घ्यायचं आहे. तर इथे मी 2 चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलेलं होतं, ते यामध्ये टाकून घेऊया. आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर तेल गरम असल्यामुळे चमच्याने हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. यानंतर थोडंसं कोमट झाल्यानंतर हाताने हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. यानंतर आता आपल्याला यामध्ये गुळाचे पाणी टाकून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे चाळणीने गाळून हे पाणी यामध्ये टाकून घेऊया. यामुळे गुळामध्ये जर काही कचरा वगैरे असेल तर तो वेगळा होतो. आणि आता हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. आता इथे हे पीठ थोडंसं पातळ वाटत आहे म्हणून यामध्ये आणखी थोडंसं गव्हाचं पीठ टाकून घेऊया आणि हे पीठ छान घट्टसर मळून घ्यायचं. तर इथे आपल्याला 1 कप गूळ, पाऊण कप पाणी आणि 2.5 कप गव्हाचं पीठ लागलेलं आहे. आता पीठ मळून झाल्यानंतर इथे मी एक पिठाचा गोळा घेतलेला आहे. आता आपल्याला याची एक पोळी लाटून घ्यायची आहे. आणि आता थोडंसं लाटून झाल्यानंतर यावर आपल्याला खसखस टाकून घ्यायची आहे आणि परत बेलण्याने थोडंसं लाटून घ्यायचं आहे. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा खसखस टाकून घेऊया. यामुळे कापण्या दिसायला खूप आकर्षक दिसतात. तर अशा प्रकारे आता इथे मी पोळी लाटून घेतलेली आहे. आता आपल्याला याच्या कापण्या कट करून घ्यायच्या आहे. तर अशा प्रकारे चाकूच्या सहाय्याने याच्या कापण्या कट करून घेऊया. तर इथे मी अशा प्रकारे कापण्या कट करून घेतलेल्या आहेत. तर आता आपल्याला कापण्या तळून घ्यायच्या आहे. तर त्याकरता इथे मी तेल गरम करायला ठेवलेले होते. त्यामध्ये आता एक एक करून कापण्या सोडून घ्यायच्या आहे. या कापण्या आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर छान खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहे. आता इथे तुम्ही बघू शकता कापण्यांचा रंग बदलायला सुरुवात झालेली आहे. या कापण्या आपल्याला छान तांबूस रंग होईपर्यंत तळून घ्यायच्या आहे. तर आता इथे आपल्या कापण्या छान तळून झालेल्या आहेत. आता आपण या काढून घेऊया. तर अशाच प्रकारे आता आपल्याला सर्व कापण्या तळून घ्यायच्या आहे. तर अशा प्रकारे आषाढ स्पेशल गव्हाच्या पिठाच्या आणि गुळाच्या कापण्या तयार झालेल्या आहेत. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी द सिक्रेट करी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.